नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी निष्पाप अशा पर्यटकांची हत्या केल्यानंतर भारताच्या शूर सैनिकांनी ऑपरेशन सिंदूर यशस्वी करून पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे भारतीय सैन्याच्या प्रति आदर व्यक्त करून त्यांचं अभिनंदन करण्यासाठी सर्व राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या पुढाकारानं नगर शहरात भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या तिरंगा रॅलीची सुरुवात अहिल्यानगर शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळ्यापासून करण्यात आली. चितळे रोड तेलीखुंट मार्गे कापड बाजार येथे तिरंगा रॅलीची सांगता करण्यात आली. या प्रसंगी भाजपा शिवसेना पक्षातील पदाधिकाऱ्यांसह नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारत माता की जयच्या जयघोषानं परिसर दणाणून गेला होता. पहलगाममध्ये झालेल्या भ्याड हल्ल्याच्या विरुद्ध भारताने जे सिंदूर ऑपरेशन सक्सेस केलं, त्या सिंदूर ऑपरेशन सक्सेस झालेल्या सर्वच भारतीय सैन्याचं नगरवासियांच्या अहिल्यानगरवासियांच्या वतीने खूप खूप अभिनंदन. ज्यांनी भारतासाठी प्राण दिले त्या सर्व सैनिकांचं या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली. त्याच पद्धतीने आपण पाहतोय की सगळ्या नगर शहरामध्ये जल्लोषात अशी या ठिकाणी रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये सर्व पक्षीय आणि सर्व हिंदुत्ववादी आणि जे भारताला मानणारे आहेत ती पब्लिक स्वतःहून उत्स्फूर्तपणे या ठिकाणी रॅलीमध्ये आले. आपण पाहतो की कॉलेजचे मुलं असतील, स्टुडंट असतील, एक सर्व्हिसमॅन असतील, एक सैनिक असतील, या ठिकाणी आमच्या माता भगिनी असतील, या सर्वच माजी महापौर असतील, नगरसेवक असतील, पदाधिकारी असतील, सर्वच उपमहापौर असतील आणि सर्वच या ठिकाणी आपण पाहतोय की एकदम जल्लोषात वातावरणामध्ये हे भारताच्या सैनिकांना आत्मविश्वास एक स्फूर्ती यावं यासाठी या ठिकाणी हे केलंय. त्यामुळे भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम. पहलगाम मध्ये झालेल्या हल्ल्याच्या विरोधात जे आपल्या सैनिकांनी सिंदूर ऑपरेशन केलं आहे त्याबद्दल सर्व नगरकरांच्या वतीने, भाजप आणि शिवसेनेच्या वतीने सर्व सैनिकांचं मी मनापासून अभिनंदन करते आणि त्यांना सॅल्यूट करते की आज आपल्या संपूर्ण भारतामध्ये त्यांचं अभिनंदन होत आहे. तर खऱ्या अर्थाने आपल्या भाजपने आणि मोदी साहेबांनी करून दाखवलं. त्यांच्यासोबत आम्ही सर्व शिवसैनिक या ठिकाणी या रॅलीमध्ये सहभागी झालेलो आहे. तर खऱ्या अर्थाने आम्ही सर्वांच्या वतीने सर्व सैनिकांचं अभिनंदन करतो आणि त्यांना सलाम करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी पहलगाम त्या ठिकाणी जे आतंकवाद्यांनी हल्ला केला त्याबद्दल आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये आवाज उठलेला आहे आणि त्या संदर्भात आज अहिल्यानगरमध्ये एक रॅली निघालेली, पूर्ण महाराष्ट्रातच रॅली निघाली. आपले सैनिक जसे लढतात, खरंच त्यांचं योगदान इतकं म्हणजे आपण त्यांची शब्द सुद्धा मध्ये सांगू शकत नाही, इतकं मोठं कार्य केलं. तसंच आमच्या मोदी साहेबांनी सगळेच मान्यवर, सगळे आमदार, खासदार, सगळेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी सगळ्यांनी एकदम एकत्र येऊन हा लढा लढवलेला आहे. आपण पाहतो की एक महिला काही करू शकत नाही हे जगाला दाखवून दिलेलं आहे आज 2 महिलांनी. आणि इतक्या मोठ्या प्रमाणात ऑपरेशन सिंदूर हे राबवले आहे. खरंच त्या दोन्ही महिलांना मी मनापासून खूप खूप धन्यवाद देते. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.